जी महाराज की जय भवानी। खरं म्हणजे सगळ्यात आधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा खुश आज वरोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योतिताई नितीन मते यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी विनंती करायला मी तुमच्याकडे आलोय। आणि यायला मला उशीर झाला तरी सुद्धा किती तास कधीपासून आले ते 5 तास इथं आपण वाट पाहत बसलात आणि अख्खं मैदान अगदी भरून गेलंय। माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, तिकडे लाडक्या बहिणी आहेत, या सगळ्यांचं इकडे पण आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। एवढा वेळ कोणाला पडलीये, कोण थांबतंय, पण तुम्ही या तुमच्या भावासाठी एकनाथ शिंदेसाठी एवढा वेळ थांबलात त्याबद्दल मी आपल्याला साष्टांग नमस्कार करतो, आपल्याला धन्यवाद देतो। या ज्योतिताईंच्या बरोबर माया नागराज पेंदोर, जगदीश पंधरे, मनीषा राकेश राऊत, त्याचबरोबर जावेद शेख, स्नेहल लिंगाडे, बंडू खैरे, विद्या टाले, आलेख रत्ते, गंगा कोळे, संदीप दोटे, सरिता कपाटे, सुमैया, इरफान पठाण, प्रियंका मंगेश भगत, गणेश जानवे, स्वप्नील येटे, प्रणाली मेश्राम, मानकर, प्रफुल्ल गेडेकर, दीपाली टिपले, कुणाल रोयारकर ना, वैशाली तडस, श्याम लोया, सोनाली सारंग किनेकार, खेमराज कुरेकर, प्रमोद पिंपळकर, मंजुषा विजय ढवस, बरोबर आहे एवढेच आहेत ना। आणि त्याचबरोबर राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू ढोळे, आणि दुसरं गडचांदूरचे धनंजय छाजेड, चिमूरचे आयशा शेंडे, कुठे बाबा, नागबीडचे श्रीकांत खापर्डे, आणि वरोराच्या ज्योतिताईंची ओळख करून दिलेली आहे। आणि हे सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। आणि या ठिकाणी वरोरा नगर परिषदेची निवडणूक 2 तारखेला होती आहे। वरोरा हे बाबा आमटे यांच्या सेवा कार्याचा प्रवाह अनुभवलेले शहर आहे। अंबादेवीचा वास या शहरात आहे, या भूमीला मी वंदन करतो। आणि वरोरा वासियांनी सुरुवातीपासूनच शिवसेनेवर प्रेम केलेला। इथं आमचे मंत्री आशिष जयस्वाल आहेत, नितीन मते आहेत, मुकेश जिवतोळे आहेत, किरण पांडव आहेत, जिल्हा प्रमुख अजून कोण कोण आहेत बाबा, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आहेत बंडू हजारे, आणि खेमराज झालं नाव घेतलं बर, सिनियर आपले खेमराज पुरेकर झालं, मगाशी नाव घेतलं डबल झालं तुमचं, म्हणजे पक्का जिंकणार ते, हा डबल मताने निवडून येतील। मी जे बोलतो ते बोलतो आणि खरं होतं ते, आणि म्हणून मी बघतोय की वरोरा पूर्ण भगवामय झालेला। आणि 2 तारखेला देखील धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून
या वरोरा नगर परिषदेवर आपल्याला भगवा फडकवायचा. भगवा फडकवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात. आणि म्हणून मी एकच सांगेन, यावेळच्या नगराध्यक्ष आपल्या ज्योतिताई मते, त्यांच्या नावामध्ये ज्योती आहे, त्यामुळे वरोऱ्याच्या विकासाची ज्योती पेटवल्याशिवाय त्या राहणार नाही. आणि त्यांच्या आडनाव मते म्हणजे मते मिळणारच त्यांना. आणि म्हणून जनतेची मतं त्यांना मिळणार, मते मिळणार आणि त्या प्रचंड बहुमताने विजय होतील अशी खात्री या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. शेवटी हा विश्वास तुमच्या जीवावर आहे. तुम्ही एवढा वेळ इथं थांबलात याचा अर्थ तुम्ही संकल्प आणि निश्चय केलेला आहे की ज्योतिताईला निवडून आणायचं म्हणजे आणायचं. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, एवढे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने 2 तारखेपर्यंत तुम्ही 2 तारखेपर्यंत जर हा टेम्पो कायम ठेवला तर विरोधकांचा डिप शिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आता जुना काळ गेला, नवा काळ येईल आणि वरोराच्या विकासासाठी धनुष्यबाणच पाहिजे. कारण धनुष्यबाण हा विकासाचा खऱ्या अर्थाने विकासाची शान आहे. आणि म्हणून ज्योतिताईंच्या बरोबर 27 उमेदवार उभे आहेत. 26 या सगळ्यांना निवडून आणायचं. मी उमेदवारांना पण सांगतो, सगळ्या तुम्ही मतदान मागताना, तुम्ही सर्व मत मागताना आपल्यासाठी मत मागाल त्यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी देखील आपण मत मागायचं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्ष आणि आपले 26 नगरसेवक यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. 2 मिनिटं थांबा आणि ऐकतो तुमचं घेतो निवेदन. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपली लाडकी बहीण नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे. आणि म्हणून या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की लाडकी बहीण पण कुठेही मागे नाही आहे. आज मी बऱ्याच सभांना गेलो पण लाडक्या बहिणी जास्ती उमेदवार होत्या आपल्या. कारण लाडक्या बहिणीच्या मागे ही लाडक्या बहिणींची ताकद उभी राहिली की तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही, तुमचा विजय पक्का होतो. आणि म्हणून माझी आपल्याला एकच विनंती आहे, महिला आपली लाडकी बहीण उभी आहे आणि आता महिला पण पुरुषांपेक्षा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताय, विविध क्षेत्रामध्ये नाव करताय, नाव लौकिक वाढवताय, वेगवेगळे रेकॉर्ड नोंदवताय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माझी लाडकी बहीण कुठेही कमजोर नाही, कुठेही. आणि म्हणून मी एवढं सांगतो कि मत सोच एक ही नारी को आगे बढ़ना नहीं आता, मत सोच कि नारी को दुख से लड़ना नहीं आता. नारी ने जब भी जन्म लिया इस अंधकार के जीवन में हर मुश्किल को उसको लड़ना और संघर्ष से टकराना भी आता है. आणि म्हणून बिलकुल आपण चिंता करायची नाही. म्हणून मी आपल्याला सांगतो, आपल्या लाडक्या बहिणी फक्त संघर्ष नाही करत तर इतिहास घडवतात. आणि इतिहास घडवणाऱ्या ह्या लाडक्या बहिणी आहेत. त्याने विधानसभेमध्ये इतिहास घडवला, विरोधकांचे 4 मुंड्या चित केलं, विरोधकांना घरी पाठवून दिलं, 232 महायुतीचे आमदार निवडून दिले. मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय की मी मुख्यमंत्री असताना माझ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, अनेक विकास प्रकल्प पुढे नेले. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तोही आपण केला. आणि आता तुम्हाला सोपं आहे ना मुंबईला यायला, सहज झालं ना. 20 तास लागत होते, आता किती तास? आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की अनेक कामं केली, अनेक योजना केल्या. त्या सगळ्या योजनांमध्ये
सगळ्यात माझी आवडती लोकप्रिय योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तेव्हाही विरोधकांनी विरोध केला, कोर्टात गेले बंद पाडायला. कोणी त्यांना दिली चांगली चपराक. ते पण इकडचा विदर्भातला होता कोटा कुठला तरी वडपल्लेवार का काय नाव नागपूर, आणि म्हणून त्याला कानपूरला पाठवून दिलं. आणि ती योजना सुरू झाली. आज माझ्या लाडक्या बहिणींना महिन्याला ओवाळणी मिळते ना, सगळ्यांना मिळते ना. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कोणी माईका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा शब्द आहे माझा. आणि म्हणून या लाडक्या बहिणींना मी मगाशी येताना चर्चा केली. या लाडक्या बहिणींना ग्रामीण भागामध्ये बचत गटासाठी रिव्हॉल्विंग फंड मिळतो, पण शहरात नाही मिळत. म्हणून शहरी योजना देखील आपण बचत गटाला अनुदान देण्याची चालू करणार आहोत नगर विकास विभागाच्या माध्यमातून. लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. एसटी मध्ये 50% सवलत आपण दिली. मुलींना उच्च शिक्षण घेता यावं म्हणून आपण 50% फी होती, 100% फी मध्ये सवलत दिली. एक तुम्हाला मी एक दुर्घटना झाली ती सांगू इच्छितो. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. का आत्महत्या केली? 50% फी सरकार भरत होतं, 50% पालक भरत होते. तिचे वडील ते पैसे भरायची ऐपत नव्हती, म्हणून तिला वाटलं वडील करतील, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना, अतिशय मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना. मी मुख्यमंत्री होतो. मी विचार केला की आपलं सरकार, आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो, आणि या सरकारमध्ये एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते, यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं. आणि मी ठरवलं 50% फी होती ती 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेने घेतला. आता मुलींचं उच्च शिक्षण देखील त्याची चिंता मिटली. अशा अनेक योजना, शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकारने, प्रधानमंत्री मोदी शेतकरी सन्मान योजना सुरू केले केंद्राची. मी मुख्यमंत्री असताना राज्याची पण आपण शेतकरी सन्मान योजना सुरू केली. 6,000 रुपये वर्षाला आपण देऊ लागलो. पीक विमा योजना लागू केली. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामध्ये सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या. शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहिलं. आणि म्हणून अनेक वयोश्री योजना सुरू केली, अनेक योजना सुरू केल्या. आता मी वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही, परंतु मला आनंद आहे, मला समाधान आहे आणि मला अभिमान पण आहे की 2.5 वर्षाच्या काळात या राज्यामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. ते ऐतिहासिक निर्णय या भविष्यामध्ये सुवर्णाक्षराने लिहिले जातील. कारण शेवटी हे गरिबांचं सरकार, हे शेतकऱ्यांचं सरकार, हे कष्टकऱ्यांचं सरकार, हे वारकऱ्यांचं सरकार, हे माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार, हे लाडक्या भावांचं सरकार, हे लाडक्या ज्येष्ठांचं सरकार म्हणून मी काम केलं. आणि म्हणून या ठिकाणी मला समाधान. जलसिंचन प्रकल्प अनेक राबवले. अरे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये फक्त 4-5 योजना मंजूर केल्या होत्या. आमच्या काळात 1000 पेक्षा जास्ती सिंचन योजना पुढे पूर्ण केल्या. आणि म्हणून शेतकऱ्याला देखील वाऱ्यावर सोडलं नाही. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की वरोरामध्ये तुम्हाला विकास पाहिजे, तुम्हाला विकास पाहिजे का नको? परिवर्तन पाहिजे का नको? पाहिजे ना. तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य बघायचंय ना.
या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजे ना, पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे, भुयारी गटार योजना पाहिजे, गार्डन पाहिजे, पोरांना खेळायला मैदान पाहिजे, आरोग्य केंद्र पाहिजे, चांगली शाळा पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पाहिजे आणि पट्टे वाटपाचं काम थांबलं. प्रधानमंत्री आवास योजना पाहिजे. मग गृहनिर्माण खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे, चिंता करू नका. आणि म्हणून 185 कोटीची पाणी पुरवठा योजना या आता काही एनओसी करता थांबली आहे. मी आपल्याला शब्द देतो, ही निवडणूक झाल्या ही योजना आपण मंजूर करू, त्याला पैसे कमी पडू देणार नाही. पट्टे वाटप, वन खातं आणि कुठलं झोपडपट्टीचा विषय जो आहे तो देखील आपण नियमाकुल करू. अरे थांबा रे, मग बोलू देता मग झोपडपट्टी वाटप, पट्टे वाटप आहे ते देखील आपल्या नगर विकास खात्याकडेच आहे. नगर विकास खातं पण तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. मी जे बोलतोय ते बिलकुल करणार, जे होणार नाही ते बोलणार नाही. नगर विकास मार्फत 10 कोटी रुपये यापूर्वी वरोराला दिले, विकासाला दिले. परंतु या ठिकाणी आपल्याला खूप काम करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला बरंच काम करायचं आहे. हे निधी दिलेला तुमचा आहे तो काय वाचत नाही, पण मी जे काय तुम्हाला आता पाहिजे आहे ते देणार आहे. कारण नगर परिषद जुनी आहे ना, 155 वर्षापूर्वीची आहे. त्याला कार्यालय आहे की नाही? इमारत झाली आहे, नवीन इमारत कुठे आहे? नवीन इमारत करा, चांगलं त्यातून लोकांना न्याय द्या, न्याय निवाडा करा. आणि म्हणून विकासाला कुठलेही पैसे कमी पडणार नाही. बरंच माझ्याकडे आलंय, या ठिकाणी वरोऱ्याने काँग्रेसला आमदार खासदार दिले तरी सुद्धा भागाचा विकास झाला का? नाही झाला ना. मग आता त्यांना एवढी संधी दिली, आता तुम्ही कोणाला संधी देणार? शिवसेनेला, धनुष्यबाणाला, ज्योतिताईला देणार ना? सगळ्यांनी हात वर करून सांगा, आम्ही संकल्प केलाय, निश्चय केलाय की 2 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबणार ना. आणि म्हणून या ठिकाणी वरोरा मुख्य मार्ग, आंबेडकर चौक ते जुना वणी नाका, त्या ठिकाणी जे काय काम आहे ते करू, रस्ते करू. आणि या ठिकाणी पाणी, रस्ते, दिवाबत्ती, या ठिकाणी तिथं कॉन्क्रीटचे रस्ते झाले होते का? अरे नाही, अगोदर त्याच्या मग पैसे फक्त मंजूर केले आणि खाल्ले का? त्याचा भ्रष्टाचाराची पण चौकशी केली पाहिजे, ती देखील आपण करू. कोणालाही जनतेचा पैसा खाऊ देणार नाही. आणि नगरपालिकेचं उपजिल्हा रुग्णालय पण आपल्याला नागपूर किंवा चंद्रपूरला हलवावं लागतं, तर इथं देखील एक हॉस्पिटल पाहिजे. आशिष जयस्वाल कुठं आहे? तुम्ही पाठपुरावा करा. आरोग्य मंत्री आपला प्रकाश आंबेडकर आहे, प्रकाश आंबेडकरला सांगून आपण ते देखील या ठिकाणी करू. गांधी सागर तलावाची दुरवस्था आहे, त्याला देखील आपल्याला हे करता येईल, सौंदर्यीकरणासाठी पैसे देता येतील. आणि म्हणून हे सगळं पुलांची कामं सुरू आहेत, पण वाहतूक कोंडी आहे, ती दूर करण्यासाठी जे जे काय करायचं तेही आपण करू. आणि म्हणून नमो उद्यानसाठी 1 कोटी आम्ही दिले होते, आले ते बनवून घ्या. गार्डन, उद्यान, मैदान हे सगळं पाहिजे. आणि म्हणून आता एकच सांगतो की 2 डिसेंबरला आपण फक्त मतदान करणार नाही, तर या वरोऱ्याच्या भविष्याचा फैसला करणारा, वरोऱ्याचं भवितव्य तुमच्या हातात आहे. तुम्हाला एक मत तुमचा इतिहास घडवणार आहे.
आणि म्हणून 2 तारखेला तुम्ही ज्योतिताई नितीन मत्ते आणि त्यांच्या बरोबर असलेले 25-26 नगरसेवक यांची निशाणी धनुष्यबाण आहे. बटन दाबणार ना धनुष्यबाणाचं, आणि म्हणून धनुष्यबाणाचं बटन दाबा. विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे अशा प्रकारचं काम करा आणि आज निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा, निर्धार करा वरोऱ्याच्या प्रगतीचा, निर्धार करा वरोऱ्याच्या समृद्धीचा, निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करा या वरोऱ्यावर भगवा फडकवण्याचा. ही विनंती तुम्हाला करतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा 5 कोटी रुपये मागणी केली आहे. अरे छत्रपती संभाजी महाराजांसाठी 5 कोटी रुपये तात्काळ आचारसंहिता संपताच या ठिकाणी नगर विकासच्या माध्यमातून मंजूर केले जातील हा शब्द आपल्याला देतो. पण छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो 2 तारीख 1 दिवस तुम्ही काढा आणि आमचे ज्योतिताई आणि आमचे नगरसेवक सगळे 5 वर्ष आपली सेवा करतील हा शब्द एकनाथ शिंदे देतो. एकनाथ शिंदे शब्द देतो तो पूर्ण करतो. मैं तो एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिलांसोबत एक फोटो काढा.